तर नमस्कार मित्रांनो, मी ट्रॅक्टरवाला गणू. तर मित्रांनो, भरपूर दिवस झाले की आपल्या अकाउंटवर व्हिडिओ बंद होता चॅनलवर. तर मित्रांनो, कामामुळे आपल्याला टाईमच भेटत नव्हता. तर मित्रांनो, आज व्हिडिओ बनवायचा असा मुद्दा आहे की एका मित्राने यूट्यूबवर कमेंट केली की त्यांच्याकडे पण हाच ट्रॅक्टर आहे फोर्स कंपनीचा. तर तो जो ट्रॅक्टर आहे मित्रांनो, 20 मिनिटात 20 मिनिटात त्यांचं म्हणणं 20 मिनिटात तो 80 सेल्सिअसच्या जादा दाखवतो. हे बघू शकतो, मग दाखवतो. हे बघू शकता 20 मिनिटात 80 तापतो म्हणतो, 80 डिग्री. तर मित्रांनो, असं नाही व्हायला पाहिजे. त्याचं कारण तुम्हाला सांगू तुम्ही काय आहे. तर मित्रांनो, आपल्या ट्रॅक्टरला आता 5 वर्ष कंप्लीट होते पुढच्या महिन्यात. तर आजपर्यंत आपला ट्रॅक्टर इतका तापलेला नाही. हे बघू शकता मित्रांनो तुम्ही, सिस्टमॅटिक असं काम आहे. तर मित्रांनो, त्यांचं जे एअर फिल्टरमध्ये खूप माती बसलेली असेल, त्याच्यामुळे तापत असन. दुसरे कारण आहे याच्यामध्ये कूलंट नसन. जरी असलं तर खराब झालं असेल, भरपूर दिवस झाले असतील. नाहीतर मग हे रेडिएटर आहे, बघू शकता. रेडिएटरमध्ये कचरा काय म्हणते त्याला, गवताचं बी गाडी कचरा गुतला असेल, त्याच्यामुळे त्याला इंजनला फ्रेश हवा भेटत नसेल, त्याच्यामुळे पण इंजन तापू शकतो. अजून एक कारण होऊ शकतं की आपण जे कूलंट टाकलेलं आहे ट्रॅक्टरमध्ये, त्याला भरपूर दिवस झाले असतील की ते गरम होऊन त्याचं जे हीट ॲब्झॉर्ब करायची जी ताकद आहे ती संपलेली असेल. तर मित्रांनो, त्यासाठी काय करायचं, हा जो पाईप आहे हा इथून खोलायचा, आणि ही जे आहे मित्रांनो, हे हा वाल पण काढून घ्यायचा खोलून. आणि हे बघू शकता, हा एक पाईप आहे, हे बघू शकता, हा पाईप इथं आलेला आहे, हा पण एक खोलून घ्यायचा. जेणेकरून काय होईल, याच्यामधून जे हेडमध्ये जे कूलंट असेल इंजनला गेलेलं, ते कूलंट इथून सगळं बाहेर निघन, आणि याच्यातलं पण कूलंट बाहेर निघन. याच्यात काय करायचं, आपण नवीन कूलंट टाकायचं. हे दाखवतो तुम्हाला मी. तर मित्रांनो, काय करायचं, याच्यामध्ये प्रेशर पाईप घालायचा पाण्याचा. जेणेकरून याच्यातून पाईप जर घातला आपण पाण्याच्या ताकदीने, का याच्यातलं जे हेडमध्ये जे कूलंट असेल ते पलीकडच्या पाईपने बाहेर निघन, जेणेकरून एकदम फ्रेश होऊन जाईल आपलं जे हेडमध्ये जे साईडने कूलंट असतं गार करण्यासाठी ते. तर मित्रांनो, त्यासाठी आपण एक नवीन कूलंट आणायचं, याच्यामधून टाकून द्यायचं हे पाईप बसून. त्याच्यानंतर ट्रॅक्टर चालवा तुम्ही, पण पाणी फिल्टर टाका मित्रांनो. त्याला जास्तीत जास्त 4 ते 5 लिटर पाणी लागेल माझ्या हिशोबाने. तर 2 लिटर कूलंट आणि 2 लिटर पाणी, हा चांगल्या कंपनीचं कूलंट वापरा मित्रांनो त्याला. नाहीतर आपण हलक्या कंपनीचं कूलंट जर टाकलं तर मित्रांनो, ते जादा दिवस काम करीत नाही. आणि 2 लिटर कूलंट 2 लिटर पाणी मिक्स करून टाकून द्यायचं मित्रांनो, आणि ट्रॅक्टर चालवायचा, अजिबात टेम्परेचर होणार नाही. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि तुमच्या जर काही अडचणी असेल तर कमेंट करा. आपण रोज एक कमेंट घेत जाऊ. तर भेटूया पुढच्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.